नाही केलं, नाही आलंच नाही आणखी. नाही आला. या ठिकाणी अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल अवघ्या काही क्षणामध्ये लागणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीचा निकाल आज लागणार आहे. जवळपास 10 वाजल्यापासून या मतमोजणी होणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी जे आहे ते निवडणुकीचा जवळपास 4 ग्रामपंचायतीचा आणि 2 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. च्या वतीनं या ठिकाणी पूर्णतः तयारी करण्यात आलेली होती. अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करण्यात आलेली आहे. मतमोजणी ही अंबाजोगाई येथील तहसील कार्यालय या ठिकाणी होते आहे. तयार करण्यात आलेली आहे. मतमोजणी ही अंबाजोगाई येथील तहसील कार्यालय या ठिकाणी होते आहे. आता अवघ्या असल्यानं या ठिकाणी या निवडणुकीला मोठं महत्त्व आलेलं आहे. कारण आजपर्यंत जे आहे ते ग्रामपंचायत सदस्य हे सरपंच निवडत होते, परंतु या ठिकाणी सरपंचाची जी निवड आहे ती जनतेतून होणार असल्यानं या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण आपला सरपंच निवडण्याचा जो अधिकार आहे तो नागरिकांनाच मिळाला पाहिजे, ही भूमिका महायुती सरकारची राहिलेली होती. सुरुवातीच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी हा निर्णय आणलेला होता. ग्रामविकास मंत्री ज्या होत्या पंकजाताई मुंडे यांनी तो निर्णय आणलेला होता आणि त्याच निर्णयाची पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं त्यानंतर हा निर्णय पुन्हा जाहीर झालेला आहे आणि त्या अनुषंगानं जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होते आहे. आणि आज अंबाजोगाई तालुक्यातील ज्या 4 ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं डिघोळांबा आहे, राडी तांडा आणि बागझरी या 4 ठिकाणची सार्वत्रिक निवडणूक आहे. तर या ठिकाणी अंबलवाडी या ठिकाणी एक पोटनिवडणूक होते आहे आणि त्या पोटनिवडणुकीचा सुद्धा निकाल आज या ठिकाणी जाहीर होणार आहे. प्रशासनाच्या वतीनं सर्व तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही निवडणूक शांततेनं होण्यासाठी पोलीस प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. या ठिकाणी स्वतः पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले हे आहेत. तसंच अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे आहेत. तसंच या ठिकाणी अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पडवळ साहेब हे सर्व या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित आहेत. 4 ग्रामपंचायतच्या जरी निवडणुका असल्या तरी ही कुठलीही निवडणूक साधी सरळ घ्यायची नाही. जेवढी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे त्याची तयारी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणचा निकाल येणं आता अपेक्षित आहे. जवळपास 10:15 वाजलेले आहेत. पोस्टल मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते प्रत्यक्ष मतमोजणीला या ठिकाणी सुरू होईल. EVM मशीनद्वारे ही मोजणी होणार असल्यानं जवळपास एका 15 ते 20 मिनिटाच्या फरकामध्ये हा निकाल येणं अपेक्षित आहे. जवळपास आता निकाल येतो आहे. डिघोळांबा ग्रामपंचायतचा निकाल आहे. डिघोळांबा ग्रामपंचायतची निवडणूक मधला प्रतिनिधी बाहेर आलेला आहे. डिघोळांबा ग्रामपंचायतची जी डिघोळांबा ग्रामपंचायत क्या हुआ राडी का 1 नंबर वार्ड का निकाल हुआ है. कौन आहे? राष्ट्रवादी का है. अच्छा वार्ड क्रमांक जो राडीचा आहे, राडीचा जो वार्ड नाम क्या है उनका आहे क्या? राडी ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक 1 मधील निकाल आत्ताच आलेला आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे युवा नेते आहेत प्रशांत पाटील यांचा तो निकाल त्यांच्या वतीनं लागलेला आहे वार्ड क्रमांक 1चा. तर त्यानुसार या ठिकाणी सुरू झालेला आहे. मोठी चुरस या ठिकाणी सुद्धा राडी ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळाली होती. जवळपास 4 पॅनल त्या ठिकाणी मैदानात होते. 4 पॅनल मैदानात असल्यानं याकडे चुरस लागलेली होती. किती झाले? एक मध्ये आपल्या 470 आणि तिन्ही पण 877 पैकी 470 आपल्याला. आपले 470. कितीची लीड होती? इथं 577 मतदान होतं. त्याच्यापैकी 470 म्हणजे 90 मताचा.
या ठिकाणी सरपंच पदाची जी निवडणूक दिघोळांबा ग्रामपंचायतची झाली त्या ठिकाणी जवळपास एक 400 मतांच्या फरकाने या ठिकाणी आघाडीवर असल्याची आत्ता माहिती मिळालेली आहे. दिघोळांबा ग्रामपंचायतची निवडणूकसुद्धा खूप महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची झाली. या ठिकाणी विद्यमान जे सरपंच आहेत बाळासाहेब सोनवणे हे त्या ठिकाणी काम पाहत होते आणि त्यांच्या विकास कामामुळं त्यांच्या पत्नी या ठिकाणी सरपंच पदाच्या उमेदवार होत्या आणि आता त्यांचीसुद्धा आता सरपंचपदी वर्णी लागते की काय अशी या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे. कारण या ठिकाणी 300 मतांची आघाडी म्हणजे पहिल्या राऊंडमध्येच त्यांनी घेतलेली आहे. एक मोठा विजय या ठिकाणी भाग्यश्रीताईंच्या माध्यमातून दिसणार असं आता कुठेतरी शक्यता निर्माण झालेली आहे. एका वार्डाची आणि एका सरपंच पदाची या ठिकाणी आता मतमोजणी सुरू झालेली आहे. खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चित्र पाहायला मिळालं आणि आपल्या दिघोळांबा या ठिकाणी दुरंगी लढतीचं चित्र होतं. त्या ठिकाणी माजी सरपंच सुभाष घुंडरे आणि विद्यमान सरपंच बाळासाहेब सोनवणे यांचा पॅनल त्या ठिकाणी मैदानात होता. मोठी लढत त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न बाळासाहेब सोनवणेंच्या माध्यमातून झालेला आहे. तसं ही निवडणूक जी आहे तशी सुरुवातीपासून एकतर्फी मानली जात होती. कारण त्या ठिकाणी जे आहे असं आहे किंवा त्या ठिकाणी काही वेळेस तर बाळासाहेब सोनवणे यांच्या असं बघण्यात आलं की जे शासनाच्या निधीतली कामं आहेत ते तर कामं केलीच, परंतु जी शासनाच्या निधीतली कामं नाहीत आणि जी होऊ शकत नाहीत किंवा होणार नाहीत अशी कामं त्यांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि एक वेगळी छाप त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे सरपंच बाळासाहेब सोनवणे यांनी. आणि कुठंतरी लोकसुद्धा त्या ह्याला निवडतात की चांगलं काम वाईट काम तुमचं सगळं मूल्यमापन जे आहे ते मतदार त्या ठिकाणी करत असतात. हेच या निमित्तानं दिसून येतं आहे. जवळपास 577 पैकी 470 मतं हे पहिल्या राऊंडमध्ये बाळासाहेब सोनवणे यांना मिळालेले आहेत. म्हणजे जवळपास एक मोठ्या मतांची आघाडी त्या ठिकाणी पाहायला मिळते. जवळपास 400 मतांची आघाडी त्या ठिकाणी पाहायला जवळपास 577 पैकी 470 हे बाळासाहेब सोनवणे यांना आहेत आणि प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्यांना बाकीची जी मतं आहेत ते या ठिकाणी पडलेली आहेत. एक मोठा फरक या ठिकाणी या निमित्तानं दिसतोय. चांगली चुरशीची लढत झाली. राडी तांड्याची आपला राडीचा जो विषय चालू होता की राडी ग्रामपंचायतची जी निवडणूक आहे त्या ठिकाणी सुद्धा 4 पॅनल मैदानामध्ये होते. प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच सेवानिवृत्त शिक्षक मोहनराव गंगणे यांचासुद्धा या ठिकाणी स्वतंत्र पॅनल होता आणि असे एकूण 4 पॅनल होते. एक मोठी लढाई त्या ठिकाणी होती. चौरंगी लढतीचं चित्र होतं. त्या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणूक होईल हा निकाल आल्याच्या नंतरच कळणार आहे. परंतु दिघोळांबा ग्रामपंचायतची जी निवडणूक होती ती त्या ठिकाणी पहिल्यापासून एकतर्फी मानली जायची आणि तसंच चित्र बहुतेक आता निकालाच्या माध्यमातून बाहेर येईल अशी शक्यता आहे. त्यासोबतच बागझरी ग्रामपंचायतच्या निकालचा सुद्धा आता येणं अपेक्षित आहे. राडी तांड्याचा सुद्धा निकाल येणं अपेक्षित आहे. मोठी लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि पोलीस बंदोबस्त खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक अनिलजी चोरमले आणि पोलीस निरीक्षक विनोदजी घोळे आणि पडवळ साहेब हे स्वतः या ठिकाणी या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत आणि जे मध्ये प्रवेश दिला जातो आहे मतमोजणीच्या केंद्रामध्ये किंवा या तहसील कार्यालयामध्ये त्या ठिकाणी ज्यांची मतमोजणी होणार आहे त्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातो आहे. खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि स्वतः गेटवर जे आहेत तरुण तडफदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चांद मेंढके हे सुद्धा आहेत. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी निकालाची जे निकालाचं जे नियोजन आहे ते करण्यात आलेलं आहे. आता आपण या ठिकाणी एक जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी येत आहेत. रंगी लढतीचं चित्र होतं त्या ठिकाणी लढतीचं चित्र होतं त्या ठिकाणी एक मोठा समुदाय या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी आलेला आहे. कारण आपल्या नेतृत्वाला आपण जे मतदान केलेलं आहे ते मतदान या ठिकाणी आपला नेता निवडून येतो की नाही यासाठी या ठिकाणी मोठा जमाव तहसील कार्यालयाच्या बाहेर जमलेला आहे. 4 ग्रामपंचायतची मतमोजणी होणार आहे आणि 2 ग्रामपंचायतची पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळं या निवडीला अधिक महत्त्व आहे आणि जवळपास 12च्या आत हे सर्व निकाल लागणं अपेक्षित आहे. EVM मशीनद्वारे हे निकाल लागणार असल्यानं एक याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. आपण बघतोय या ठिकाणी मोठा
मोठा समुदाय या ठिकाणी मोठा समुदाय जमलेला आहे. निकालाचं जे नियोजन आहे ते करण्यात आलेलं आहे. आता आपण या ठिकाणी एक जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी याविषयी मोठी उत्सुकता निर्माण प्रत्येक घडामोडीवर आपलं लक्ष असणार आहे. प्रत्येक घडामोडीवर लक्ष असणार आहे आणि त्या दृष्टीनं आपला सर्वांपर्यंत ताजी माहिती ताजे अपडेट्स पोहोचावेत हाच आमचा प्रयत्न आहे. वार्ता समूहाने यापूर्वीही अनेक निवडणुकांचं निकालाचं लाईव्ह आणि विश्लेषण केलेलं आहे. एक चांगला निकाल देण्याचा आमचा प्रयत्न असतो. अंबाजोगाई तालुका असेल किंवा इतर तालुक्यांमध्ये ज्या काही निवडणुका होतात त्या ठिकाणची प्रत्येक अपडेट देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि आज आपण 4 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल देत आहोत आणि त्यासोबतच जे आहे ते 2 जे ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुका होत्या. अंबलवाडी एक ग्रामपंचायत आहे त्यामध्ये मोरे साहेब कोण आलं मारुती मोरे पोटनिवडणूक. हो 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 या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपंचायत मोरेवाडी या ठिकाणी पोटनिवडणूक झालेली होती. त्या ठिकाणचे जे सदस्य होते त्यांचं नुकतंच अपघाती निधन झालेलं होतं आणि ते अपघाती निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये माजी सरपंच जे आहेत माजी सरपंच मारुती मोरे हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचे जे भाऊ आहेत मोठे भाऊ त्यांना आपण या ठिकाणी बोलत आहोत. काय झालं आता काय निकाल आला? निकाल विजय झाला कुणाचा? मारुती मोरेचा माजी सरपंच. किती मताचा फरक आहे? 50 मताचा. 50 मतांनी जिंकलेले 50 मतांनी जिंकलेले आहे. मग त्यांनी जे माजी सरपंच म्हणून केलेलं जे काम होतं त्या कामाचा कुठंतरी हा सकारात्मक परिणाम आहे का? सकारात्मक 5 वर्ष त्यांनी भरपूर काम केलेले गोरगरिबाचे कामं ह्याच्याचा परिणाम आज मतामधून डिक्लेअर झाला. ज्यावेळेस हे पहिले 5 वर्ष त्याने सरपंचपद होते त्यावेळेस बिनविरोध आम्ही ग्रामपंचायत काढली होती. त्यावेळेस लोकमतातून विजय झाला. हे होते मारुती मोरे यांचे बंधू. तर त्यांनी आता सांगितलं की जे ग्रामपंचायत मोरेवाडीची जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये माजी सरपंच मारुती मोरे यांचा दणदणीत 50 मतांच्या फरकाने विजयी झालेला आहे. आणि प्रत्येकाला वाटत होतं की या ठिकाणी जो काम करणारा कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता पुन्हा सभागृहात असला पाहिजे, भांडणारा कार्यकर्ता सभागृहात असला पाहिजे, संघर्ष करणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी असला पाहिजे. लोकांची म्हणजे त्या ठिकाणच्या मतदारांनी सुद्धा आपली चॉईस जी आहे ती या ठिकाणी परिपूर्ण मारुती मोरेंच्या माध्यमातून दिलेली आहे. या ठिकाणी पहिला निकाल जो आहे तो ग्रामपंचायत मोरेवाडीचा पोटनिवडणुकीचा निकाल आलेला आहे आणि मारुती मोरे माजी सरपंच असलेले त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद. एक जे निकाल आहेत ते एक निकाल आता येणं सुरू झालेलं आहे. आता अवघ्या काही क्षणामध्ये सर्व निकाल येतील. आपल्याला जे सर्वांना जे तुम्हाला आणि आम्हाला जी प्रतीक्षा आहे ते डिहुळंबा आहे, राडी तांडा आहे, त्यासोबतच बागझरी आहे याचेही निकाल या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि एक चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या निमित्तानं. आपण या ठिकाणी स्वतः पब्लिकला पाहत आहोत. वायर आहे न्यायचं बॅकअपला लागायचं याला लागायचं चार्जर बॅकअपला असतं चार्जरचं वायर ते तेसला आहे का नाही काय माहिती त्याचं आपल्याकडे नाही वायर नाही ऑफिसमध्ये ठेवलं. असं जाऊन तुम्ही काय अहो हीच सांगायचं असते ना. तुम्ही नुसतं पब्लिक चाललेली घेताल कोण निवडून आलं.
निकाल येणं सुरू झालेलं आहे. राडीचा सुद्धा या ठिकाणी निकाल आलेला आहे. जवळपास जे सरपंच म्हणजे जे युवा नेते आहेत प्रशांत पाटीलच्या माध्यमातून हा निकाल राडीचा निकाल आलेला आहे. प्रशांत पाटील यांच्या पॅनलचं पारडं जड मानलं जात आहे. त्यांच्या पॅनलचे जे उमेदवार आहेत ते चांगल्या मताने या ठिकाणी जिंकल्याचं चित्र आहे. एक चांगली लढत, चौरंगी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळालेली होती. चांगली लढत त्या ठिकाणी राडीमध्ये पाहायला मिळते. डिवळांब्याचे आणखीन निकाल येणं अपेक्षित आहे. त्यांचे प्रतिनिधी अद्याप इकडे बाहेर आलेले नाहीत. लोक आता पहिल्या वर्गाचं दुसऱ्या वर्गाचं 5 आले. या ठिकाणी जे बहुमताच्या जवळपास या ठिकाणी प्रशांत पाटील यांचा पॅनल पोहोचलेला आहे. त्या ठिकाणी जे आहे ते 6 पैकी 5 जागा या प्रशांत पाटील यांच्या ग्रामपंचायतच्या आलेल्या आहेत आणि सरपंच पदासाठी सुद्धा एक मोठी आघाडी त्या ठिकाणी दिसून येते आहे. प्रशांत पाटील यांचं पारडं जड मानलं जातं आणि बहुधा प्रशांत पाटील हेच त्या ठिकाणी जिंकतील असं चित्र आहे. एक मोठी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे राडीमध्ये सुद्धा. परंतु हे जे काही आहे की लोकांनी जे चॉईस ठरवलेले आहे मग ते भारतीय जनता पक्षाचा प्रभाव त्या ठिकाणी असेल असं एकूण चित्र आहे. प्रशांत पाटील हे जे आहेत भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचं त्यांच्या समर्थकांनी काही सांगितलेलं आहे. कारण हे ग्रामपंचायत निवडणूक ही काही कुठल्या पक्षावर किंवा कुठल्या नेतृत्वावर होत नाही तर त्या गावच्या प्रश्नावर होते आणि गावातले जे प्रश्न आहेत ते गावातले प्रश्न आपले कोण सोडवतोय त्याच्यावरती ही निवडणूक होत असते. त्यामुळं आजता आणि या क्षणाला कोणालाही पक्षाचं लेबल लावणं अयोग्य होईल. परंतु आपले दिवळांब्याचे जे सरपंच आहेत बाळासाहेब सोनवणे हे मात्र निस्सीमपणे धनंजय मुंडे साहेब यांचे ते सहकारी आहेत, अत्यंत जिवलग स्नेही आहेत आणि त्यामुळं त्यांच्याविषयी आपण कॉन्फिडंट बोलू शकतो. परंतु जे आपलं राडी तांडा जे आहे प्रशांत पाटील यांच्याविषयी मी आत्ता अधिकृतपणे काही सांगू शकत नाही. ते जेव्हा सांगतील तीच त्यांची अधिकृत भूमिका असेल. चार ठिकाणच्या पोटनिवडणुका 2 ठिकाणच्या पोटनिवडणुका आणि 4 सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या, ज्यामध्ये राडी आहे, राडी तांडा आहे, डिवळांबा आहे आणि बागझरी ग्रामपंचायत आहे. त्यापैकी आता राडी तांड्याचा जवळपास निकाल जे आहे ते निश्चित झालेला आहे. या ठिकाणी सेवानिवृत्त जे शिक्षक आहेत मोहनराव गंगणे यांनी त्या ठिकाणी एक पहिला प्रयोग सेवानिवृत्तीच्या नंतर निवडणुकीच्या राजकारणात उतरूया का असा केलेला होता. परंतु त्यांना या ठिकाणी काही यश आलेलं नाही. कारण गावची निवडणूक आणि नोकरी हा भाग वेगवेगळा आहे. तुम्ही 30 वर्षे शिक्षक म्हणून जरी काम केलेलं असलं तरी गावचे प्रश्न वेगळे असतात, गावच्या समस्या वेगळ्या असतात. कारण या ठिकाणी त्यांना प्रॉपर राहणारा माणूस, प्रॉपर अडचणी सोडवणारा माणूस त्या ठिकाणी अपेक्षित असतो. म्हणून नोकरी केली आणि आपण सगळं काही समजून घेतलं असं बहुतेक होत नाही. पण तसं या ठिकाणी चित्र दिसलेलं आहे. ही निवडणूक राडीची मोठी प्रतिष्ठेची पाहायला मिळाली. परंतु त्या ठिकाणी प्रशांत पाटील म्हणजे या ठिकाणी बदल होत आहे, जे माजी सरपंच म्हणजे या ठिकाणी बदल होत असल्याचं चित्र दिसतंय. प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून एक मोठा विजय या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन अधिकृत निवड जाहीर झालेली नसली तरी त्यांच्या पॅनलचे 6 पैकी 5 जे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी विजयी झालेले आहेत. सरपंच पदाची मतमोजणी चालू आहे आणि सरपंच पदाची मतमोजणी सुरू असली तरी या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तसं डिवळांबा ग्रामपंचायतचं सुद्धा मागाचं जे अपडेट आलेलं होतं त्या ठिकाणी जे अपडेट होतं ते सुद्धा बाळासाहेब सोनवणे यांच्या ज्या अर्धांगिनी आहेत, पत्नी आहेत, सौभाग्यवती भाग्यश्रीताई बाळासाहेब सोनवणे यांनी सुद्धा
सुद्धा चांगली आघाडी त्या ठिकाणी घेतल्याचं मगाची माहिती होती. आता या ठिकाणी आता ग्रामपंचायत राडी आहे, डिवळांबा आहे, बागझरी आहे आणि त्यानंतर राडीतांडा आहे. अशा चारही ठिकाणच्या निवडणुका मतमोजणी या ठिकाणी सुरू आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे. आपण केवळ अंबाजोगाईच नाही तर अंबाजोगाईसोबतच केजचा सुद्धा या ठिकाणी निकाल पाहणार आहोत आणि त्या अनुषंगानं प्रत्येक ठिकाणची अपडेट आपल्याला देण्याचा आमचा मानस आहे. प्रयत्न खूप चांगला आहे, परंतु त्याला किती प्रमाणात यश येतं हे सुद्धा कळेल. कारण आता जे सांगणं जे आहे ते सांगणं सगळं उचित होणार नाही. कारण निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका कशा पद्धतीनं होतात आणि त्याचा निकाल काय असतो, प्रश्न जे आहेत ते प्रश्न समजायला आणि उमजून घ्यायला याला खूप मोठा त्यामध्ये एक तफावत असते. त्या अनुषंगानं हा निकाल आहे. या ठिकाणी आपण पब्लिकमध्ये जे आहे पब्लिकमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. एक कारण आपला कार्यकर्ता, आपला नेता, आपला सहकारी विजयी होणार असल्याची जी भावना आहे, एक फिलिंग आहे. कारण ज्यांच्यासाठी आपण रान झिजवलं आहे, ज्यांच्यासाठी आपण काम केलं आहे ते कुठंतरी कामी येतं आहे का भ्रमनिराशा होते, अशी एक भावना असते. म्हणून आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या सहकार्याला, आपल्या नेत्याला बळ देण्यासाठी हे सर्व सहकारी समर्थक या ठिकाणी येत असतात आणि आपला आनंदोत्सव साजरा करत असतात. एक मागची एक मोठी भावना असते की जर त्या ठिकाणी आपण गेलो आणि आपल्या कार्यकर्त्याचा, आपल्या नेत्याचा जर विजय झाला नाही तर एक कुठेतरी निराशा असते, मनाला एक खंत वाटत असते. आणि जिंकल्याच्या नंतर जी भावना असते ती हर्षोल्लासाची असते आणि एक समाधानाची, सुखावाची असते. प्रत्येकाचे प्रश्न हे सुटत नसतात, परंतु आपला माणूस कुठेतरी चांगल्या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी काम करतोय ही भावना नक्कीच मनाला कुठेतरी समाधान देणारी असते. तशा या निवडणुका असतात, निवडणुका होत असतात, परंतु निवडणुकाच्या माध्यमातून या ठिकाणी माणसं जोडण्याचा सुद्धा प्रयत्न होत असतो. आणि जे निवडून आलेली मंडळी आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी एक महत्त्वाची पद्धत अवलंबली पाहिजे की निवडणूक निकाल झाला की जिंकून आले की मग जुने जे शिकवे गेले आहेत, जुने जे काही नाराजे आहेत त्या नाराजे विसरून पुन्हा नव्या जोमानं या ठिकाणी काम करण्याची अपेक्षा असते आणि ती करतील असं हे नवीन सदस्य, नवीन सरपंच, मला अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांनी या ठिकाणी जुने जे काही वाद विवाद असतील ते सर्व जोडून, म्हणजे जुने अनुभवी लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढली पाहिजे आणि नव्यांना सोबत घेऊन नव्या उर्मीनं, नव्या जोशानं त्याला सामोरं गेलं पाहिजे. गावचा प्रत्येक प्रश्न या ठिकाणी सोडवला पाहिजे, गावची भूमिका या ठिकाणी प्रभावीपणे मांडली पाहिजे, असं या ठिकाणची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आता निवडणूक निकाल सुरू झालेले आहेत. आता जवळपास एक 15-20 मिनिटामध्ये सर्व निकाल येणं अपेक्षित आहे. जे 4 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आणि यांचा 2 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक, त्यापैकी मोरेवाडी ग्रामपंचायतचा निकाल आलेला आहे. मोरेवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये माजी सरपंच मारुती मोरे यांचा 50 मतांच्या फरकाने विजय झालेला आहे आणि तसं अपेक्षित होतं. कारण गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतंत्र पॅनल दिलेला होता, त्या ठिकाणी त्यांनी जवळपास त्यांचे समर्थक काही निवडून आलेले होते आणि काम करणारा कार्यकर्ता, एक काम करणारा सहकारी आहे. माजी सरपंच म्हणून सुद्धा त्यांची लौकिक आहे आणि बिनविरोध सरपंच झालेले होते. ते बिनविरोध सरपंच होण्यासाठी अवघ्या गावानं त्यांच्यासाठी मेहनत घेतलेली होती आणि एक चांगला विजय मारुती मोरे यांच्या माध्यमातून दिसून आलेला आहे आणि लोक काम करणाऱ्याला सुद्धा निवडून देतात, हेच या निमित्तानं दिसलेलं आहे. कधीकधी पैसासुद्धा काम करत नाही, परंतु तुमचं काम हे काम करत असतो, हे सुद्धा या निमित्तानं दिसलेलं आहे. जी आता भविष्यकाळामध्ये राजकारणात आणि समाजकारणामध्ये काम करणारी माणसं आहेत, ते काम करणाऱ्या माणसांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की पैसा असेल तर सर्व काही होतं, परंतु पैशासोबतच काम करण्याची सुद्धा त्या ठिकाणी तयारी लागते आणि पैशासोबतच त्या ठिकाणी लोकांमध्ये मिसळण्याची, लोकांचे प्रश्न सोडवण्याची, त्यांच्यासोबत राहण्याची त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि तरच ते लोक आपल्या बाजूला जोडले जातात. केवळ निवडणुकीपुरतं यायचं आणि त्या ठिकाणी आपलं पैशाच्या जोरावर ताकद दाखवायची हे असं होत नाही. या निकालाने बरंच काही सांगितलेलं आहे आणि या निकाल बरंच काही सांगून जात आहेत. त्यामुळं प्रत्येकानं या ठिकाणी त्याची खबरदारी घेण्याची गरज आहे. ही निवडणूक तसं पाहिलं तर उद्याचं भारत घडवणारी असते. कारण ग्रामपंचायतपासून ग्रामपंचायतीचं पावित्र्यसुद्धा संसदीय एवढंच पवित्र आहे. कारण ग्रामपंचायत हा गावचा कारभारी कसा असावा हे ठरवत असतो, तर संसद हे देशाचा कारभारी कसा असावा हे ठरवत असतो. त्या अनुषंगाने ही निवडणूक जी आहे ती खूप महत्त्वाची राहिलेली आहे. 4 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आता
कुठली 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 बागझरी कोण आलं प्रशांत दैपळे या ठिकाणी बागझरी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. बागझरी ग्रामपंचायत कोण विजय झाले सरपंच पदाचे आणि पॅनलचे किती झालेत? वर्षात आहे प्रशांत दैपळे प्रशांत दैपळे किती मत सरपंच पदाचे उमेदवार किती मतांनी मतदान नाही ते आले तिकडे आवाज या ठिकाणी बाळासाहेब सोनवणे यांच्या पत्नी ज्या आहेत ए कैलास कैलास ए कैलास ए कैलास या ठिकाणी सरपंच बाळासाहेब सोनवणे जे आहेत त्यांचा जो पॅनल आहे तो पॅनल या ठिकाणी विजयी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर त्यांच्या पॅनलचे समर्थक आणि त्यांचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी कैलास सोनवणे आहेत, त्यांच्या अर्धांगिनी इकडे घे या ठिकाणी अर्धांगिनी उभ्या होत्या. आता त्यांच्याशी बोलूया कैलास सोनवणे यांच्याशी. नमस्कार. आमचा पॅनल खूप मताने विजय झाला किती? सरपंच पद आमचं 1000 मतदान भेटलं, 300 मताच्या आघाडीनं निवडून आले. आणि पॅनलचे उमेदवार पॅनलचे उमेदवार एक वॉर्डातले पूजा कैलास सोनवणे, शोभा उमेश सोनवणे आणि बालाजी मुळे हे तिन्ही उमेदवार लागलेले आहेत. आणि 3 वॉर्डातले जरीना मुत्तुजा शेख, पुन्हा मिलिंद वसंत खरात आणि जयश्री श्रीराम शिंदे ही तिन्ही उमेदवार आमचे 3 वॉर्डातले लागलेले आहेत. म्हणजे सगळे लागलेत म्हणजे 6 उमेदवार 9 पैकी किती लागले? 6 उमेदवार लागलेत 9 पैकी. पूर्ण बहुमताने हा पॅनल या ठिकाणी आलेला आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा आशीर्वाद या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब ग्रामविकास पॅनल हा मैदानात होता आणि या ठिकाणी दणदणीत विजय झालेला आहे. सौभाग्यवती भाग्यश्रीताई बाळासाहेब सोनवणे यांचा 1000 मताच्या फरकाने मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे. 2013 एवढे मतदार त्या ठिकाणी होते आणि एक मोठा विजय त्या ठिकाणी भाग्यश्रीताईंच्या माध्यमातून झालेला आहे. एक मोठी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि याच पॅनलचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ग्रामविकास पॅनलचे जवळपास 6 उमेदवार या ठिकाणी 9 पैकी विजयी झालेले आहेत. मोठी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एक मोठं म्हणजे बाळासाहेब सोनवणे यांनी केलेली विकास कामं जी आहेत तर केलेल्या विकास कामाच्या बळावर या ठिकाणी त्यांनी विजय संपादन केलेला आहे. यापैकी 2013 मतदारांपैकी 1000 मताच्या आघाडीनं या ठिकाणी बाळासाहेब सोनवणे यांच्या पत्नी सौभाग्यवती भाग्यश्रीताई बाळासाहेब सोनवणे या विजयी झालेल्या आहेत. जवळपास त्यांच्या पॅनलचे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत. एक निकाल या ठिकाणी येत आहेत. आपण आता राडी तांडा देगुळांबा ग्रामपंचायतचा पाहिलेला आहे. त्या ठिकाणी बाळासाहेब सोनवणे यांच्या पत्नी सौभाग्यवती भाग्यश्रीताई विजयी झालेल्या आहेत. त्यानंतर राडी गावामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रशांत पाटील यांचा पॅनल आघाडीवर मानला जातोय. तसंच या ठिकाणी बागझरीचा सुद्धा निकाल लागलेला आहे. प्रशांत दैपळे यांच्या पत्नी त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. 3 ग्रामपंचायतचे निकाल लागलेले आहेत आणि आता जवळपास 1 ग्रामपंचायत राडी तांडा त्या ठिकाणी जे आहे ते राडी गाव जे आहे राडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रशांत पाटील जे आहेत युवा दमाचे नेते त्यांचा विजय झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण ती अधिकृत बातमी नाही, परंतु त्यांची विजयी वाटचाल सुरू आहे. त्यांच्या पॅनलचे असंख्य उमेदवार सुद्धा या ठिकाणी विजयी झालेले आहेत. कुठलं आहे? बागझरी हेच आहेत का? या ठिकाणी बागझरी ग्रामपंचायतचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि त्या ठिकाणी प्रशांत दैपळे जे आहेत ते प्रशांत दैपळे जे आहेत ते त्यांच्या पत्नी या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलू. स्वतः या ठिकाणी प्रशांत दैपळे विजयी झालेले म्हणजे त्यांच्या पत्नी वर्षाताई या ठिकाणी विजयी झाल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कशी राहिली निवडणूक आणि कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी निवडणूक लढवली? निवडणुकीचा आमचा एकच मुद्दा होता किंवा शेतमजुरांना न्याय मिळाला पाहिजे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेसमोर गेलो. या शेतकऱ्यांचा विकास आणि शेतमजुरांना न्याय मिळाला पाहिजे ह्याच मुद्द्यावर आम्ही या निवडणूक जिंकलेली आहे. आता जे आपण दिलेलं वचननामा आहे ते काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. आम्ही निश्चितच साहेबाच्या माध्यमातून 100% कामं जनतेचे करू. निराश्रित लोकांना न्याय देऊ आणि सर्वसामान्य माणसाच्या तत्पर राहू. 5 वर्ष आणखीन जनतेची सेवा करू आणि परत या बागझरीवर आम्ही पुन्हा आणखीन जनतेसमोर जाऊ एवढं या ठिकाणी सांगतो.
हे होते प्रशांत दहिपळे, जे बागझरी ग्रामपंचायतमधून त्यांच्या पत्नी वर्षाताई या ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि या ठिकाणची ही दुसरी ग्रामपंचायत आहे जी पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेलेली आहे. पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात डिगोळांबा ग्रामपंचायत गेली, त्यानंतर ही दुसरी बागझरीची ग्रामपंचायत गेलेली आहे. राडीचा निकाल येणं अपेक्षित आहे. आणि राडी तांड्याचा सुद्धा निकाल येणं अपेक्षित आहे. म्हणजे 4 पैकी आत्ताच्या स्थितीला ज्या आहेत अधिकृतरित्या 2 ग्रामपंचायती या पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेलेल्या आहेत. डिगोळांबा ग्रामपंचायत ही भाग्यश्रीताई बाळासाहेब सोनवणे यांच्याकडे गेलेली आहे. तर बागझरीची जी आहे ती वर्षाताई प्रशांत दहिपळे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेलेली आहे. राडीचा निकाल येणं अपेक्षित आहे. राडी तांड्याचा निकाल येणं अपेक्षित आहे. आणि मोरेवाडी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये जे आहे त्या ठिकाणी मारुती मोरे जे माजी सरपंच आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत. असं या ठिकाणी अंबलटेकच्या ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचा निकाल येणं अपेक्षित आहे. एक चांगला निकाल या ठिकाणी लागलेला दिसतोय. लोकांनी पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला पसंती दिलेली आहे. पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी गेल्या पालकमंत्री पदाच्या काळात आणि सध्याच्या पालकमंत्री पदाच्या काळात आणि मंत्रिपदाच्या काळामध्ये जे आहे ते जिल्ह्यामध्ये जे काही विकासाचं काम केलेलं आहे, मतदारसंघामध्ये जे विकासाचं काम केलेलं आहे त्या विकास कामाला कुठेतरी पावती दिल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय. एक मोठी लढत देण्याचा प्रयत्न बाळासाहेब सोनवणे आणि प्रशांत दहिपळे यांनी केलेला होता. त्या लढ्याला कुठेतरी यश आलेलं आहे. लोकांनी विकासाच्या बाजूनं आपलं मत दिल्याचं या ठिकाणी दिसतं आहे. मोठी लढत या ठिकाणी 4 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दिसली आणि पोटनिवडणुकीचा सुद्धा निकाल या ठिकाणी येतो आहे. आणि लोकांमध्ये एक मोठा उत्साह आहे, मोठा जोश आहे, कारण आपला सहकारी, आपला समर्थक या ठिकाणी विजयी झालेला आहे. आणि आपल्या सहकार्याचा जल्लोष या ठिकाणी साजरा आपापल्या परीनं या ठिकाणी त्यांचे सहकारी, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे स्नेहीजन या ठिकाणी करत आहेत. बाळासाहेब सोनवणे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी सरपंच पदाच्या काळात केलेली जी विकास कामं आहेत आणि जे शासनाच्या निधीवरच अवलंबून न राहता स्वतःच्या खिशातून, स्वतःच्या उत्पन्नातून त्या ठिकाणी काही विकास कामं केलेली आहेत. जाधव वस्तीसारखा जो रस्ता आहे, ज्या ठिकाणी जाता येत नव्हतं त्या ठिकाणचा जो रस्ता आहे तो त्यांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी केला. 30 लाख रुपये त्यासाठी स्वतःच्या खिशातले खर्चले. त्यासोबतच त्या ठिकाणी जे आपलं कोल्हापुरी पद्धतीचा जो बंधारा आहे तो बंधारा बांधल्यानं त्या ठिकाणची जी शेती आहे जवळपास 50 हेक्टर शेती त्या ठिकाणी ओलिताखाली आलेली आहे. हा अधिकृत आकडा नाही, परंतु त्या ठिकाणची बरीच शेती जी आहे ती शेती त्या ठिकाणी ओलिताखाली आलेली आहे. कारण तुम्ही जेव्हा लोकांसाठी काम करता, लोकसुद्धा तुमच्या कामाचं मूल्यमापन करत असतात. लोकसुद्धा त्यावेळी त्याचं लक्षात गोष्टी ठेवतात की कोण आपल्या कामाला आलंय, कोण आपल्या मदतीला आलंय. केवळ निवडणुकीपुरतं यायचं आणि झगमगाट दाखवायचा आणि पुन्हा 5 वर्षे विचारायचं नाही, या प्रवृत्तीला सुद्धा कुठंतरी चाप लावल्याचं लोकांनी दाखवून दिलेलं आहे. जेवढ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकाचे निकाल आता 4 आलेले आहेत त्यापैकी सर्वात जास्त मतांची जी आघाडी आहे ती प्रामुख्यानं भाग्यश्रीताई बाळासाहेब सोनवणे यांना मिळालेली आहे. 1000 मतांच्या पेक्षाही पुढं त्या ठिकाणी मतांची आकडेवारी असल्याचं, आघाडी असल्याचं सांगितलं जात आहे. आणि तसंच जी निवडणूक झाली ती निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ही निवडणूक प्रामुख्यानं पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांनी खूप गांभीर्यानं घेतलेली होती. आणि विशेष म्हणजे डिगोळांबाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अतिसंवेदनशील ग्रामपंचायत, अतिसंवेदनशील म्हणून गाव त्या ठिकाणी त्याचा उल्लेख होता. परंतु ती परंपरा कुठंतरी मोडीत काढण्याचं काम या निमित्तानं झालेलं आहे आणि एक संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी पुढे आलेली आहे. गावात कसलाही वादविवाद झाला नाही. निवडणूक प्रक्रियेमध्ये अत्यंत शांततेच्या वातावरणात बाळासाहेब सोनवणे यांनी ही निवडणूक प्रक्रिया राबवली. त्यासोबतच त्यांचे सर्व जे तरुण सहकारी होते, वयोवृद्ध मंडळी होती, जे ज्येष्ठ नेते होते, त्यांना सुद्धा सोबत घेऊन या ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न बाळासाहेब सोनवणे यांनी केलेला होता आणि त्याला यश आलेलं आहे. आणि दुसरे एक मी जे ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी केलं, मी जे पाहिलं डोळ्यांनी, ते एक मला या ठिकाणी सांगता येईल की त्या ठिकाणची निवडणूक होत असताना जे आहे ते प्रामुख्यानं जे ज्यांना मतदान करायचं आहे त्यांनी कधीही अशी आडकाठी ठेवली नाही. सरळपणे जाऊन एक 300-300चा, 200-200चा, 100-100 लोकांचा एक गठ्ठा मतदान त्या ठिकाणी जाऊन स्वतः केलेला आहे. म्हणजे ही एक कुठेतरी युनिटी, म्हणजे एकत्रितपणा जो आहे तो एकत्रितपणा या निमित्तानं दिसून आलेला आहे. की असं खूप अपवाद ठिकाणी दिसतं की मतदानाला जाताना आपापलं जायचं, मतदान करायचं आणि आपलं निघून यायचं. परंतु डिगोळांबा या ठिकाणी तसं काही दिसलं नाही. जवळपास 200चा मॉब, 100चा मॉब, 50चा मॉब असा एकत्रितरित्या जायचा आणि त्या ठिकाणी मतदान करायचा. असं चित्र त्या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेलं आहे काल जे मतदान झालं त्या दिवशी.
म्हणजे लोक विकास कामाला आपल्याला चॉईस करतात, लोक विकास कामाच्यामुळं आपल्या पाठीशी राहतात, हे सुद्धा या ठिकाणी दिसून आलेलं आहे. केवळ पैसा असला, संपत्ती असली आणि गाडी घोड्या असल्या म्हणून लोक निवडून देत नाहीत, तर तुम्हाला त्या ठिकाणी लोकांसाठी राबावं लागतं, लोकांसाठी काम करावं लागतं, कधी कधी कायद्यात करावं लागतं, कधी कधी कायद्याच्या बाहेर जाऊन करावं लागतं. अशी त्या ठिकाणची स्थिती दिसली. त्यानंतरची जी महत्त्वाची ग्रामपंचायत होती ती ग्रामपंचायत राडी ग्रामपंचायत होती. राडी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा या ठिकाणी तसं दिसून आलं. 4 पॅनल होते, परंतु काही प्रतिस्पर्धी पॅनलची काही जी मंडळी होती ती केवळ फक्त निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समोर आलेली होती. परंतु या ठिकाणी सुद्धा प्रशांत पाटील हा जो कार्यकर्ता आहे, हा जो सहकारी आहे, हा तळागाळामधला आहे, लोकांमध्ये राहणार आहे. आणि तसंच शंकरराव बापू राडीकर यांचा तो पुतण्या असल्याचं सांगण्यात येत आहे, पुतण्या आहे, त्यामुळे त्यांचाही कुठेतरी आशीर्वाद या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे. आणि राडी तांडा आणि बागझरीचा सुद्धा या ठिकाणी निकाल आलेला आहे. बागझरीमध्ये वर्षा प्रशांत दैफळे या विजयी झालेल्या आहेत. म्हणजे 2 ज्या ग्रामपंचायती आहेत 4 पैकी 2 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि विशेषतः प्रामुख्यानं नामदार धनंजय मुंडे यांचा झेंडा फडकलेला आहे. एक मोठी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आपण यासोबतच जिल्हाभरातील ज्या काही ग्रामपंचायत आहेत त्यांचे सुद्धा निकाल आपण या ठिकाणी जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. प्रामुख्यानं केस तालुक्यामध्ये ज्या आहेत त्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, त्या ग्रामपंचायतीचे निकाल सुद्धा आता यायला सुरुवात झालेली आहे. प्रामुख्यानं आडस ग्रामपंचायत असेल, त्यानंतर मोठी ग्रामपंचायत म्हणून बनसरवाडा ग्रामपंचायत आहे, त्यानंतरची मोठी ग्रामपंचायत म्हणून होळस ग्रामपंचायत आहे, आणि त्यासोबतच काही ज्या ग्रामपंचायती होत्या त्यांच्यासुद्धा या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत. आणि एक माहिती आता आपणास येऊ लागलेली आहे, त्याची डिटेल्स आपणापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहीलच, आणि तशी तयारीसुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे. आपल्यापर्यंत चांगलं पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी वार्ता समूहाच्या माध्यमातून करत आहोत. लोकांमध्ये मोठा उत्साह आहे, लोकांमध्ये मोठा जोश आहे, कारण जे निकाल लागलेले आहेत बाळासाहेब सोनवणे यांच्या निवडणुकीच्या दरम्यान अनेक गोष्टी मला पाहावयास मिळाल्या की अनेक सहकारी, अनेक स्नेहीजन, अनेक हितचिंतक दूरदूरहून त्या ठिकाणी आपल्या सहकार्यावर प्रेम दाखवण्यासाठी आले. आणि त्या ठिकाणीचं जे चित्र होतं ते नक्कीच निवडणुकीचं हे खूप एक मोरल सपोर्ट जो असतो तो मोरल सपोर्ट देण्याचं काम या ठिकाणी बाळासाहेब सोनवणे यांच्या सहकार्यांनी केलेलं होतं. दूरदूरहून लोक त्या ठिकाणी आलेले होते. मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं 4 ग्रामपंचायतीपैकी 2 ग्रामपंचायतीचा अधिकृत निकाल जाहीर झालेला आहे. राडी आणि राडी तांडा या ज्या 2 ग्रामपंचायती आहेत त्याचा निकाल येणं अपेक्षित आहे. आणखीन त्याचा निकाल आलेला नाही, पण त्या राडी ग्रामपंचायतमध्ये जे आहे ते 6 पैकी 5 ग्रामपंचायती या प्रशांत पाटील यांच्या पॅनलच्या आलेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा जर 6 जागा येतात तर त्या ठिकाणी त्यास मोठी लढत त्या ठिकाणी दिलेली आहे आणि मोठा विजय सुद्धा त्या ठिकाणी प्रशांत पाटील यांना मिळू शकतो. 4 पॅनल असले तर मताची विभागणी कशा पद्धतीने झाली हे आत्ता तरी सांगणं शक्य नाही, परंतु जेव्हा समोर कागद येतील त्यानंतर लक्षात येईल की त्या ठिकाणची निवडणूक कशा पद्धतीने झाली, लोकांनी कुठल्या मुद्द्याला फोकस केला आणि कुठला मुद्दा घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवली गेली. पण गाव पातळीवरची निवडणूक असल्यानं प्रत्येकाचे जे संबंध आहेत, जे ऋणानुबंध आहेत, ते ऋणानुबंध या ठिकाणी अदा करण्याचा प्रयत्न असतो. प्रशांत पाटील हा तसा तळागाळातला कार्यकर्ता आहे. मोठी मेहनत त्यानं गेल्या 5 वर्षात त्या ठिकाणी घेतलेली आहे. सत्ताधाऱ्यांच्या कामावर बोट ठेवून त्या ठिकाणी आपला जे नेतृत्व आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचा दैनिक वार्ताचा प्रयत्न असतो. जे काही सोशल इव्हेंट आहेत त्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचा प्रयत्न असतो. निवडणुकांच्या बाबतीत जर सांगायचंच झालं तर वार्ता समूहानं सातत्यानं या ठिकाणी जे अपडेट आहेत, जे कव्हरेज आहे ते कव्हरेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या ठिकाणी राडी ग्रामपंचायतचे समर्थक या ठिकाणी आलेले आहेत. कोणाचा विजय झाला? परेगाबाई बाबाराव आळे यांचा विजय. परेगाबाई बाबाराव आळे कब्बश मिसाने राडी तांडा. अच्छा, आणि किती आले निवडून मेंबर? एक नंबर वार्डमध्ये 3 मेंबर बी आले आणि सरपंच पदाला लिहिलं आणि सरपंच पदाचे लीड मध्ये यायचे. सरपंच पद 100% आणि ग्रामपंचायतचे मेंबर 7 पैकी 7 पैकी 3 आले का चालू आहे. म्हणजे बहुमतामध्ये. हा राडी तांडा ग्रामपंचायतची निवडणूक या ठिकाणी होत आहे. त्या ठिकाणी जो निकाल आहे तो आपण आत्ताच ऐकलेला आहे. मला काही तितकं क्लिअरचं असं ऐकू आलं नाही किंवा मग माझी स्थिरता नव्हती म्हणून त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. मोठा उत्साह, मोठा जोश या ठिकाणी दिसून येतोय. राडी तांडा ग्रामपंचायतचा निकाल आलेला आहे. लोकांमध्ये मोठा जोश आहे, मोठा उत्साह आहे. 4 पैकी आता जवळपास 3 ग्रामपंचायतीचे निकाल आणि याचा कल हाती आलेला आहे. त्यापैकी निर्विवाद वर्चस्व सुद्धा निर्माण केलेलं आहे. 4 पैकी 2 ग्रामपंचायतीवर प्रामुख्यानं नामदार धनंजय मुंडे साहेब यांनी या ठिकाणी वर्चस्व मिळवलेलं आहे. गुलालाची उधळण होत आहे. मला जी ठीक आहे, लाईव्ह चालू आहे आपलं. हो भैया. आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना माहिती की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या असं आपली आली का? हो हो, प्रशांत पाटील बरोबर आली का? मोठा भाजप सांगा माहिती पुन्हा आणखी या ठिकाणी अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती आमचे स्नेहमित्र जे या ठिकाणी तरुण म्हणून त्यांनी चांगलं काम पंचायत समितीच्या माध्यमातून केलेलं होतं. त्यांचं सभापतीपद हे कायम चर्चेत राहिलेलं होतं विकास कामाच्या बाबतीत. या ठिकाणी प्रदीपजी गंगणे या ठिकाणी उपस्थित आहेत, जे प्रशांत पाटील यांचे मोठे ज्येष्ठ बंधू आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. राडी ग्रामपंचायतचा निकाल लागलेला आहे, नेमकं काय निकाल आहे आणि कशा पद्धतीचा आहे? सर्वप्रथम तुम्ही राडी गावातील सर्व मतदारांना खूप खूप आभार मानतो आणि शुभेच्छा देतो की त्यांनी गावाचा विकास करणाऱ्या तरुण चेहरा म्हणून ओळखणाऱ्या अशा चेहऱ्याला त्यांनी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेब, शंकरराव पाटील, हरिभाऊ पाटील, हबप रंगनाथ महाराज गंगणे यांच्या कैलासवासी विमलताई मुंदडा यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं आमचा कैलासवासी शंकरराव बापू परिवर्तन पॅनल हा सरपंच पदाचे उमेदवार प्रशांत दिनकरराव पाटील गंगणे पाटील हे पूर्ण स्पष्ट 374 मताच्या आघाडी मतांनी निवडून आलेले आहेत. व त्याच पद्धतीनं खालचे आमचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य एकूण 11 पैकी 9 सदस्य निवडून आलेले आहेत. त्याबद्दल मी राडीवासियांचे आणि आमच्यासोबत सर्व तरुण भावांनी जे काही प्रयत्न केले, शर्तीचे प्रयत्न करून निवडून आणण्यामध्ये उमेदवाराला जे हे केले त्याबद्दल सर्वप्रथम त्या तरुण भावांचे, गावातील मतदारांचे मी आभार मानतो.
आणि गावांना हा कौल मुंडे साहेबांच्या कामावर, आमच्या कामावर बघून आणि सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाला तडा न जाऊ देता येणाऱ्या 5 वर्षात त्याच पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू आणि राडी गावाच्या विकासामध्ये जास्तीत जास्त कसे जास्त आणखी भर करता येईल त्याबद्दल आम्ही प्रयत्नशील राहू. हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला कौल आहे. कौल आहे सत्ताधाऱ्यांच्या 100% सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला कौल आहे हा. परंतु आता तुमचा आणि प्रशांत पाटलांचा तर आम्ही बघितलेलं आहे की सातत्यानं जे तुमचं काम चालू होतं हो. आणि त्या ठिकाणी जो लोकांचे जे प्रश्न आहेत, लोकांच्या अडचणी आहेत, त्या ठिकाणी प्रशांतचं तर आता मी डोळ्यानं पाहिलेलं आहे किंवा त्या ठिकाणी लोकांचा प्रश्न सोडवण्याचा हो, प्रयत्न हो. त्यांचा पूर्ण. होता. त्याचं हे यश आहे. हो, यश आहे त्यांचंच पूर्णपणे यश आहे. त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या अथक कष्टाचं कामाचं त्या मतदाना स्वरूपात आशीर्वाद लोकांनी जनतेनं दिलेला आहे. आज आमचे गणेश जाधव असतील, माजी पंचायत समिती सदस्य, हे यांचासुद्धा खूप मोठा याच्यामध्ये मोलाचा वाटा राहिला आहे. आमचे विलास पाटील असतील, राजूभाऊ पाटील असतील, हरिभाऊ नाना पाटील असतील, यांनी सर्वजणांनी, मेजर उस्मान साहेब आहेत, यांनी खूप अथक प्रयत्न यांनी केल्याबद्दल त्यांचे पण मी खूप खूप आभार मानतो. सय्यद मौलाना असतील, आमचे रानबा बनसोडे असतील, सचिन बनसोडे असतील, सचिन गंगणे असतील, यांच्या सर्वजणांच्या कामाचं हे आमचं फळ आहे. त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो आणि गाववाल्यांचे पण आभार मानतो. हा विजय कोणाला समर्पित करणार? हा विजय गाववाल्यांनाच पूर्णपणे समर्पित आमच्या गाववाल्यांसाठी राडीगावचा. हे होते अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीपजी गंगणे आणि त्यांचे लहान बंधू. या ठिकाणी सर्व पॅनल या ठिकाणी विजयी झालेले आहे. सरपंच पदाचे उमेदवार ते स्वतः प्रशांत पाटील होते आणि त्यांच्या 9 पैकी 6 11 पैकी 9 जागा या पॅनलच्या आलेल्या आहेत आणि शंकरराव बापू राडीकर ग्रामविकास पॅनल हा मैदानात उतरलेला होता. एक मोठा विजय या निमित्तानं प्रशांत पाटील यांनी केलेला आहे आणि त्या ठिकाणची जी निवडणूक झाली ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील हा जो रोष आहे तो रोष व्यक्त करणारी होती. सत्ताधारी जे आहे ते सत्ताधारी जे होते पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे समर्थक होते. ही कुठंतरी राडी म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघातला जो महत्त्वाचा जो भाग आहे, महत्त्वाचं जे गाव आहे ते या ठिकाणी राडी गावाचा समावेश आहे. एक मोठी चपराक या ठिकाणी पालकमंत्री गटाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि एक मोठा विजय 374 मताच्या फरकाने एवढा मोठा विजय त्या ठिकाणी प्रशांत पाटील यांचा झालेला आहे. हे कुठंतरी जी भावना आहे म्हणजे लोकांनी जे रिॲक्शन दिलेली आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात म्हणजे पालकमंत्र्यांच्या विरोधात दिलेली आहे की सत्ताधारी प्रॉपरच्या विरोधात दिलेली आहे? दोघांच्या पण आहे, दोघांचा पण त्याच्यामध्ये वाटा आहे, दोघांना पण हे केलेलं आहे. मग काय नेमकं भावना काय होत्या किंवा काय कामं केली नाहीत म्हणून ते एवढे कुठल्याच पद्धतीचं आहे. ह्या 2.5 वर्षामध्ये ती गेल्या 4 वर्षामध्ये आमच्या भागातील किंवा गावातील जे महत्त्वाचे प्रश्न असतील ते कुठलेच सोडवण्यासाठी ह्यांनी अग्रेसर राहिलेलं नाहीत. त्याबद्दल जनतेने त्यांना जागा दाखवून दिलेली आहे आणि आम्ही पहिले 5 वर्ष केलेल्या विकासाच्या कामाचा आम्हाला त्यांनी हा आशीर्वाद दिलेला आहे की आमचा पण त्यांनी 5 वर्ष कार्यकाळ पाहिलेला होता की आमच्या पंकजाताई मंत्री असताना ताईंनी केलेल्या कामाचं स्वरूप आणि आता असलेले मंत्र्यांच्या कामाचं स्वरूप ह्या बघून लोकांनी जागृत मतदारांनी भरपूर असा आम्हाला मोलाचा वाटा दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. हे होते प्रदीपजी गंगणे. त्यांनी अत्यंत परखड शब्दात या ठिकाणी सांगितलं की माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कार्यकालात जो गावाचा विकास झाला आहे त्या गावाच्या विकासाला ध्यानात धरून गेल्या 5 वर्षात त्या गावचा विकास झाला नाही म्हणून ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. आता राडी तांड्याचा निकाल या ठिकाणी आलेला आहे. आपण त्यांच्याशी घेऊ. आपलं नाव सांगा. अनिल दोंडीराम आडे. माझ्या पत्नी उभारल्या होत्या तेजस्विनी अनिल आडे. भरघोस मतांनी जनतेनं प्रतिसाद दिलेला आहे त्याकरता जनतेचे मी जाहीर आभार करतो. आणि ग्रामपंचायतचे किती मेंबर आले? ग्रामपंचायत आता सध्या 5 मेंबर निवडून आलेले आहेत 7 पैकी आणि सरपंच पद लीडवर आहे आणि बाकी आता 2 कॅन्डिडेट शिल्लक आहेत. पक्ष राष्ट्रवादी. ओके ठीक. हे आता अनुभव धनंजय मुंडे साहेब. एकच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. जवळपास अंबाजोगाई तालुक्यातील जे आहेत ते 4 पैकी 3 ग्रामपंचायती या पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आलेल्या आहेत. या ठिकाणची राडी जर सोडली तर राडी वगळता इतर 3 ठिकाणच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणच्या ग्रामपंचायती या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या ताब्यात आलेल्या आहेत. कृषी मंत्र्यांनी केलेलं जे काम आहे त्या कामावर कुठंतरी या ठिकाणी लोकांनी प्रेम करून या ठिकाणी त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायती या 3 दिलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्यानं बागझरी आहे, डिगोळ आंबा आहे आणि त्यानंतरची जी ग्रामपंचायत आहे ते राडी तांडा आहे. या 3 ठिकाणी पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे. राडी ग्रामपंचायतीवर मात्र पंकजाताई मुंडे यांचं वर्चस्व झालेलं आहे. तर काय सांगताल राडी तांड्याची कशी झाली निवडणूक आणि कशा पद्धतीच्या लोकांच्या भावना आहेत? खऱ्या अर्थानं जर राडी तांड्याची निवडणूक बघायचं झालं तर केलेल्या कामाची पावती
सर्वप्रथम सर्व मतदार बंधूंचं मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्याने जे कामं केलेले आहेत सरपंचांनी तेच त्याच्याच स्वबळावरती आज पुनश्च एकदा परागबाई बाबूराव आडे हे सरपंच पदाचे दावेदार प्रबळ उमेदवार होते. जवळपास 5 त्यांचे जवळपास आतापर्यंत निवडून आलेले आहेत सीटं, आणि नंतर खऱ्या अर्थानं आतापर्यंत जर बघितलं तर गोरगरिबांना आणि खऱ्या अर्थानं जे गरजूवंत आहेत त्यांच्या कामाच्या संदर्भात कधी हरकर्जी न करणारा माणूस, हक्काचा माणूस. आणि हे शोरली सर्वांना माहीत होतं की त्याने येणार आहेत आणि ते 100% येणारच. अच्छा, मग काय नाही विकासाचे मुद्दे काय राहिले? सत्ता तुमचीच होती अगोदर. हां, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ग्रामपंचायत अंतर्गत ज्या काही गोष्टी कोविडच्या काळामध्ये राहिलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी सरकार अनबॅलन्सिंग जो झालेला आहे त्या काळामध्ये जे काम पेंडिंग आहे, जसं घरकुलाचं काम वगैरे होतं किंवा गोरगरिबांचे जे बी काम आहेत, थोडंफार काही पाण्याची व्यवस्था, आता तर पूर्णपणे जलजीवनाचं काम एकदम चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये अजून जे एज्युकेशन शिक्षणावरती जे चांगल्या पद्धतीनं फोकस करण्याचं मानस, आणि त्याच्यासोबत महिला सशक्तीकरणासाठी आणि महिलांच्या आरोग्यावरती विशेष भर देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात 100% ते महिलेच्या संदर्भात आणि शिक्षणाच्या संदर्भात शोरली ह्याच्या अगोदर नंतर आणि तरुणावरती काम होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे सत्ता होती गेली 5 वर्ष. हां, मग त्या सत्तेच्याच बाजूने लोकांनी कौल दिलेला आहे. 100% जी काही विकास कामं केली 100% प्रभावित होऊन त्याच्या निकाल. लोकांना माहीत आहे गोरगरिबांचं वाली कोण आहे, गोरगरिबांना किंवा अडचणीच्या वेळेस किंवा खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या काही योजना आहेत की योजना कसं काय शासनापासून आपल्या ग्रामपंचायत लेवलपर्यंत कसं काय आपल्याला खिचून आणता येईल. आणि खऱ्या अर्थानं काम केल्यानंतरच कसं आहे, नावावरून कोणी ओळखत नाही तर कामावरून ओळखतात. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं कामावरून आमच्या सरपंचाची ओळख आहे. ओके, आता कोण होते सरपंच? परागबाई बाबूराव आडे हे गेल्या टर्मचे सरपंच आहेत आणि यंदाही ते प्रबळ दावेदार होते. आता सध्या त्यांचे 5 उमेदवार निवडून आलेत, अजून 2 उमेदवार राहिलेत आणि जवळपास 200च्या लीडनं अजून पुढे आहेत. म्हणजे जवळपास म्हणजे विद्यमान जे सरपंच आहेत प्रयागाबाई आडे यांनाच पुन्हा लोकांनी त्या ठिकाणी सरपंच होण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे जवळपास 10 वर्षाचा कार्यकाल त्यांच्या सरपंच पदाचा असणार आहे. आणि दोन्ही वेळेस जे झाल्या त्या जनतेतून निवडणुका झाल्या आणि दोन्ही वेळेस जनतेनं या ठिकाणी जे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल होता त्या प्रयागाबाई आडे यांना या ठिकाणी विजयी केलेला आहे. म्हणजे दुसऱ्यांदा लोकांनी विकास कामाला प्रभावित होऊन या ठिकाणी संधी दिलेली आहे. मग येणाऱ्या काळामध्ये जे विकास कामं आहेत तुमची ती कशा पद्धतीनं असणार आहेत आणि काय नेमकं लोकांना खऱ्या अर्थानं जर बघितलं तर तंडा म्हणल्यावर थोडं वेगळं लक्ष दिलं जास्त, निरक्षरांचं प्रमाण जास्त असतंय तंड्यावरती. इथून पुढं सर्वात जास्त शिक्षणावरती लक्ष दिलं जाईल. शाळेचं जे डिजिटल शाळा आहे, खऱ्या अर्थाने शाळेचं कंपाऊंड असतील, शाळावरती असं शिक्षणाचं असेल, मुलींच्या ज्या की गोष्टी ज्या समजा त्यांना पूर्व शिक्षणामधून वंचित राहतात, मूलभूत शिक्षणापासून जे ऊसतोडीला जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं शिक्षणावरती जास्त भर राहणार आहेत. आणि दुसरे जे विकास कामं आहेत जसे रस्त्याचे असतील किंवा पाण्याच्या संदर्भात असतं, लाईटच्या संदर्भात असतात, गोरगरिबांचं जे वृद्ध माणसं आहेत, जे निराधार महिला आहेत, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या तत्पर पूर्ण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील. धन्यवाद. या ठिकाणी राडी तांडा ग्रामपंचायतचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. सरपंच म्हणून जे आहेत ते प्रयागाबाई आडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयी झालेले आहेत आणि जवळपास 4 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, आणि ते पण निर्विवाद. असं नाही की आता हे उमेदवार उद्या जातील दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाकडं आणि सांगतील की हे मी आमच्या पक्षाचा आहे, असं नाही आहे. हे पूर्णतः प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, प्रामाणिकपणे धनंजय मुंडे यांचे सहकारी राहिलेले आहेत. अशा सहकाऱ्यांना या ठिकाणी पुनश्च संधी ग्रामस्थांनी दिली आहे. रिगोळांबाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्या ठिकाणी सुद्धा सरपंच बाळासाहेब सोनवणे यांच्या पत्नी ज्या आहेत सौभाग्यवती भाग्यश्रीताई यांना त्या ठिकाणी मतदारांनी विकास कामावर प्रभावित होऊन रिपीट केलेलं आहे. आत्ताचं जे सांगितलं राडी तांड्याचं त्या ठिकाणी सुद्धा प्रयागाबाई आडे जे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी विकास कामावर प्रभावित होऊन पुन्हा लोकांनी रिपीट म्हणजे पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिलेली आहे. त्यासोबतच बागझरी वर्षाताई प्रशांत दहीफळे यांना त्या ठिकाणी लोकांनी संधी दिलेली आहे यावेळेस नवी कोरी पाटी म्हणून. एकूण जे निकाल जे आहेत ते पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन, आणि विशेष म्हणजे यापैकी जी महत्त्वाची ग्रामपंचायत होती राडी
गावची ती राडी गावची ग्रामपंचायत मात्र माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांनी खेचून आणलेली आहे। माजी सभापती अंबाजोगाईचे माजी सभापती प्रदीप गंगणे यांचे बंधू जे आहेत प्रशांत गंगणे यांनी ते त्या ठिकाणी खेचून आणलेली आहे। परळी विधानसभा मतदारसंघातली सर्वात महत्त्वाची मोठी आणि प्रतिष्ठेची जी समजली जाणारी ग्रामपंचायत आहे राडी, ती राडी मात्र या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांच्या बाजूने गेलेली आहे। आत्ताची जी ग्रामपंचायत सत्तेच्या विरोधातला जो कौल आहे तो या ठिकाणी मतदारांनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे। एक मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। विजयी जल्लोष आडे आत्ताचा आपण विषय केला, प्रयागाबाई आडे यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे। मोठ्या मतांच्या फरकाने या ठिकाणी तो विजय संपादन केलेला आहे। प्रयागाबाई आडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे समर्थक प्रयागाबाई आडे यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे। एक मोठा विजय या ठिकाणी झाला। सत्तेच्या बाजूने कौल दिला या ठिकाणी। प्रयागाबाई आडे हे या मागे सुद्धा सरपंच होत्या आणि पुन्हा एकदा लोकांनी त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे। गेलो या ठिकाणी जे प्रयागाबाई आडे जे आत्ताच नुकत्याच विजयी झालेले आहेत, म्हणजे दुसऱ्यांदा या ठिकाणी त्या ठिकाणच्या लोकांनी संधी दिलेली आहे। त्यांचे जे चिरंजीव आहेत ते या ठिकाणी प्रयागाबाई आडे यांचे चिरंजीव या ठिकाणी आपल्याशी बोलत आहेत। कशी राहिली निवडणुकी? पूर्ण निवडणूक एकदम चांगल्या पद्धतीनं पार पडली। कुठल्याही प्रकारचं गालबोट निवडणुकीला लागणार नाही ह्याची काळजी घेऊन गाव आपलंच आहे, विचाराची लढाई असावी। विरोध आमचा संपला, आता गाव माझं आहे आणि सगळ्यांच्या सुखदुःखासाठी इथून पुढं मी सहभागी राहणार आहे आणि एक विरोधकसुद्धा एकत्र करून गावाचा विकास हे प्रगती पथावर नेण्याचा आम्ही प्रयत्न करू
एवढंच सांगतो. बरं, लोकांनी डबल तुम्हाला निवडून दिलंय, म्हणजे 5 वर्ष पहिले आणि 5 वर्ष नंतर. नेमकं विकास कामाला प्रभावित होऊन दिलंय, पालकमंत्र्याकडे बघून दिलंय का तुमच्याकडे बघून दिलंय? विकास कामाला, गावाचा विकास चांगल्या पद्धतीनं केला, त्यामुळं लोकांच्या सुखदुःखात सगळ्या गोष्टीत सामोरं गेलो. म्हणून शिनी विकास कामाला प्राधान्य देऊन जनतेने मला कौल दिलेला आहे. जनतेचा मी आयुष्यभर आभारी आहे. आत्ताच या ठिकाणी जे रावसाहेब आहेत, रावसाहेब आडे यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. आपल्या आईचा जो विजय आहे, तो आईचा विजय पाहून या ठिकाणी लोकांचे जे आभार आहेत त्यांनी म्हणजे अश्रूच्या माध्यमातून आनंदाश्रूसुद्धा आहेत आणि दुःखाश्रूसुद्धा आहेत. कारण काय, निवडणूक लढवत असताना ज्या यातना, ज्या वेदना होत असतात त्या माणसानं ज्यानं निवडणूक लढवली आहे त्याच माणसाला माहीत असतात. कारण निवडणुका लढवत असताना विरोधक कुठला आरोप करतील आणि कुठला आरोप करून बदनाम करतील हे सांगता येत नाही. एक ती कुठंतरी भावना या ठिकाणी त्यांचे प्रयागाबाई आडे जे आहेत, त्यांचे चिरंजीव रावसाहेब आडे यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रूसुद्धा आहेत आणि दुःखाश्रूसुद्धा आहेत. आनंदाश्रू यासाठी आहेत की लोकांनी पुन्हा एकदा 5 वर्षासाठी लोकांनी निवडून दिलेलं आहे, आणि दुःखाश्रू यासाठी आहेत कारण निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकजण या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि कुठलं तरी कारण काढून बदनाम करण्याचा तो प्रयत्न असतो. ती एक भावना या निमित्ताने यांच्या चेहऱ्यावर दिसून आली आहे. 5 वर्षात नेमकं काय करायचंय, काय झालं नाही आणि काय करायचंय? 5 वर्षात गावांतर्गत रस्ते केलेत, सभा मंडप केलेत, 1 सोडून 2 मंदिर बांधलंय, स्मशानभूमी बांधली, सेवालाल चौक केला, अंगणवाडी नवी इमारत केली, जिल्हा परिषद शाळेच्या 2 रूमा नव्या केल्या, ग्रामपंचायत नवी केली आणि आरो फिल्टर पण बसविलेलं आहे थंड पाण्याचं. आता राहिलेले कामं गावांतर्गत स्वच्छता टाकण्यासाठी घंटागाडी एक घ्यायची मला, आणि गावाच्या महिलाच्या सक्षमीकरणासाठी ॲम्ब्युलन्स ग्रामपंचायतला असावी, आणि मिरची कांडपाणी चक्की पण माझ्या गावासाठी फ्री करणार आहे. ह्यापेक्षा आणखीन महिला भवन बचत गटांना महिला भवनाची सोय करून देणार आहे, आणि येईल त्या काळात मी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होईन आणि जनतेचे मी आयुष्यभर ऋणी राहीन. हे होते रावसाहेब आडे, जे राडी ग्रामपंचायत, राडी तांडा ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत, त्यांचे चिरंजीव. आता या ठिकाणी राडी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित जे सरपंच आहेत प्रशांत दिनकरराव पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. एक मिनिट. हॅलो, या ठिकाणी आता आमचा मित्र आहे प्रशांत पाटील, आणि आमच्या मित्राचा लहान भाऊ आहे. खूप आनंद आहे मनामध्ये, आणि एक गेल्या 20-25 वर्षापासूनची एक मैत्री. नेमकं या विजयामध्ये कशा पद्धतीने ही निवडणूक झाली? निवडणूक माझ्या पूर्ण कार्यकर्त्याचा विजय आहे. ही माझ्या मनामध्ये मोठ्या भावना आहेत, आणि एक मनामध्ये एक मोठा दुःखाचा जो डोंगर आहे, तो डोंगर आनंदाचा आहे आणि दुःखाचा पण आहे. ते व्यक्त होऊ शकत नाहीत कारण लोकांनी जो कौल दिलेला आहे, म्हणजे चौरंगी लढत त्या ठिकाणी होती. विजय कुणाचा होईल हे सांगता येत नव्हतं, एवढी काट्यावरची लढत होती. परंतु लोकांनी कशालाही न विचारात घेता स्थानिकचा माणूस, आपला माणूस, पूर्ण वेळ कामी पडणारा माणूस म्हणून या ठिकाणी प्रशांत पाटील यांची निवड केलेली आहे. का हा विजय कुणाला समर्पित करता, कोणाच्या चरणी अर्पित करता? माझ्या सर्व जनता राडी गावकऱ्याच्या, पूर्ण राडी गावकऱ्याला मी हा विजय समर्पित करीत आहे. हां, तर हे होते राडी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच, भारतीय जनता पार्टीचे आहेत, पंकजाताई मुंडे यांचे समर्थक आहेत. त्यांच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय झालेला आहे या निमित्तानं, आणि हा विजय त्यांनी राडी गावासाठी समर्पित केलेला आहे. आपण या ठिकाणी जे आता बघतो जवळपास 4 ग्रामपंचायतीचे निकाल लागलेले आहेत. पोलीस उपाधीक्षक अनिलजी सोरमले यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की ही निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने झाली, कशा पद्धतीने त्यांनी त्याला हँडल केलं आणि काय आवाहन करणार आहेत त्या संदर्भात आपण या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक अनिलजी चोरमले साहेब यांना बोलणार आहोत. साहेब, आपली काय करायला ना या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक अनिलजी चोरमले साहेब आहेत. आपण त्यांच्याशी बोलू. सध्या 144चं कलम चालू आहे, जी नियमावली आहे, जी आचारसंहिता आहे, जे मिरवणूक काढतील त्याच्या संदर्भात काय सूचना आहेत आपण या ठिकाणी अनिल चोरमले साहेबशी बोलतो. नेमकं साहेब काय सूचना आहेत आणि काय लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे? ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023ची मतमोजणी संपलेली आहे. आम्ही सर्व विजयी उमेदवाराला 149 प्रमाणे नोटीस दिलेले आहेत की कुणी गडबड गोंधळ करू नये, मिरवणुका काढू नये. 37-1 जमाबंदी आदेश लागू आहे. जर कुणी मिरवणूक काढल्या त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होतील असे आम्ही सर्वांना
आवाहन केलेलं आहे. तसेच 149 CRPC प्रमाणे नोटीस आपण दिलेल्या आहेत. सर्वांना शांत राखण्याचं आम्ही आवाहन केलेलं आहे. धन्यवाद साहेब. हे होते पोलीस अधीक्षक अनिलजी चोरमले साहेब, ज्यांच्याकडे पूर्ण परळी आणि अंबाजोगाई तालुक्याचा कारभार आहे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्यानं त्यांच्यावर आहे. त्यांनी अत्यंत या ठिकाणी जे आहे ते आपली सूचना उमेदवारांना, विजयी उमेदवारांना दिलेली आहे की गावात कसलाही गडबड गोंधळ करू नका, विजयी रॅली काढू नका आणि गावात विनाकारण वातावरण तणावग्रस्त करू नका, अशी सूचना या ठिकाणी अनिलजी चोरमले साहेब यांनी दिलेली आहे. ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत, चांगल्या पद्धतीने, चांगल्या वातावरणात पार पडली. अंबाजोगाई तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायतीवर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि विशेषतः पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचा झेंडा फडकलेला आहे. आणि केवळ एका ग्रामपंचायतीवर, जी राडी ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आणि विशेषतः माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचा झेंडा फडकलेला आहे. ज्या 3 ग्रामपंचायती आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेलेल्या, त्यामध्ये डिघोळांबा ग्रामपंचायत आहे, बागझरी ग्रामपंचायत आहे आणि राडी तांडा ग्रामपंचायत आहे. या तिन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि विशेषतः पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचा झेंडा फडकलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आपणासमोर कव्हरेज देण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी काही वेळामध्ये जे आहे ते बीड जिल्ह्यातील ज्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल असतील, कव्हरेज असेल, ते तुमच्या समोरपर्यंत पोहोचत राहू. माझं जे चलचित्र आहे, हे चलचित्र पोहोचवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी परिश्रम घेतले, असा माझा सहकारी संभाजी मस्के आणि मी स्वतः परमेश्वर गित्ते आपला सर्वांचा आभारी आहे. जो या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार. याच ठिकाणी थांबतोय.